की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आम्हाला जयंती साजरी करायला परवानगी द्या, तर कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल याचं कारण सांगून त्या ठिकाणी परवानगी दिली जात नाही, ती परवानगी नाकारली जाते। मग 28, 29, 30 तारखेला उरूस भरवायची तयारी कशी सुरू आहे? मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऊस भरवण्याची तयारी सुरू आहे। अरे गेल्या वेळेचा उरूस आपण या ठिकाणी आंदोलन करून त्या ठिकाणी त्यांना भरू दिला नाही, यंदाचा वर्षीचा सुद्धा उरूस त्यांना भरवता येणार नाही, आणि तो जर भरवायचा प्रयत्न केला तर कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर कोल्हापूर जिल्हा प्रशासन याला जबाबदार राहील। उर्साला परवानगी नाकारा 3 मजली बेकायदेशीर दर्गा जो उभा केलेला आहे, त्या दर्ग्यावर प्रतापगड प्रमाणे अफजल खानाच्या नावानं उभारलेला दर्गा हजरत सय्यद मोहम्मद अफजल खान ज्याच्या नावानं उभारलेला तो बेकायदेशीर दर्गा बुलडोजर लावून जमीनदोस्त करायला लावला। तशा पद्धतीनं हजरत पीर मलिके रेहानच्या दर्ग्यावर बुलडोजर लावून तो दर्गा जमीनदोस्त करा। मलिके रेहानच्या दर्ग्यामध्ये दरवर्षी उरूस भरला जातो, हजारो कोंबड्या बोकडांचा बळी दिला जातो, त्या ठिकाणी कत्तल केली जाते, मांस शिजवला जातो, दारू प्राशन केली जाते, वेश्यागमन केलं जातं, जुगार खेळला जातो, नासवायचं काम हे मलिके रेहानचे भक्त करतात। कट्टरपंथी मलिके रेहान याच्या नावानं बेकायदेशीर उरूस भरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। तर या उर्साला कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं परवानगी देऊ नये आणि त्या उर्सावर कायमस्वरूपी बंदी घालावी। त्याचबरोबर मलिके रेहान हा मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार आणि त्याच्या थडग्यावर जे अनधिकृत पुरातत्व खात्याच्या जागेवर जे 3 मजली RCC इमारत उभा केलेली आहे, तो दर्गा अफजल खानच्या दर्ग्याप्रमाणे बुलडोजर लावून जमीनदोस्त करावा। आणि त्याचबरोबर त्या किल्ल्यावर विशाळगडावर जी लॉजेस आहेत की त्या लॉजेसमध्ये बोकडं कापली जातात, मांस शिजवलं जातं, दारू प्राशन केली जाते, जुगार खेळला जातो, वेश्यागमन केलं जातं, आणि तो संपूर्ण गड हा त्या ठिकाणी नासवायचं काम हे मलिके रेहानचे भक्त करतायत। आणि ती अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी संपूर्ण जमीनदोस्त करून तो संपूर्ण गड इस्लामिक अतिक्रमण मुक्त करावा। आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे बाजीप्रभू नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधींची जी दुरावस्था आहे त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी वापरून आज संपूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगाला पाहण्यासारखा त्या ठिकाणी एक भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी नरवीर बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे यांचं उभा करावं। शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट त्या गडावर झालेली आहे, त्यांचं वास्तव्य त्या गडावर होतं, त्यांचंही त्या ठिकाणी एखादा पुतळा उभा करावा। आणि या गोष्टी केल्या नाहीत आणि आमचा विरोध मोडून काढून जर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं जर उरूस भरवायला परवानगी दिली तर 27 तारखेला तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन आहे, म्हणजे हिंदवी स्वातंत्र्य दिन आहे। त्या दिवशी महाराष्ट्रातून हजारो शिवभक्त एकत्र करून हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्वादी संघटनेच्या माध्यमातून विशाळगडावर जाऊन त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात अभिषेक करून त्या ठिकाणी शिवराज्याभिषेक मोठ्या प्रमाणात साजरा करू। यापुढं जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाली, एक दंगल गजापुरती मर्यादित होती, पण यापुढची जी दंगल होईल ती संपूर्ण महाराष्ट्रात वनवा पेटल्यासारखी दंगल होईल। याची दखल या कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने घेऊन या उर्साला परवानगी देऊ नये अशी मागणी या ठिकाणी मी करतो।